नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर मला इथे पहिल्यांदा बघत असाल तर माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे प्रणय कांबळी आणि मी या चॅनलवर माझे ट्रॅव्हल्स डॉक्युमेंट करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सध्या बघत आहात आमची वायोमिंगची सिरीज आणि हा व्हिडिओ आहे ह्या सिरीजचा एपिसोड नंबर 2. एपिसोड 1मध्ये मी तुम्हाला न्यू जर्सीवरून आम्ही वायोमिंगला कसं आलो ते दाखवलं आणि खऱ्या मानाने आजपासून आमची ही रोड ट्रिप चालू होणार आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत येलोस्टोन नॅशनल पार्कला. तर चला मग विदाउट फर्दर अडू लेट मी टेक यू टू वेस्ट येलोस्टोन, जे एक छोटंसं गाव आहे येलोस्टोन नॅशनल पार्कच्या बाहेर. तिथे जाऊया आणि हा एपिसोड सुरू करूया. गुड मॉर्निंग. वायोमिंगमधला दुसरा दिवस चालू झाला आहे. मी सांगितलंच तुम्हाला की काल आम्ही एकदम रात्री आलो, म्हणजे आज पहाटे साधारण 3 वाजता आम्ही पोचलो आतमध्ये आणि आता ह्या दिवसाची तयारी चालू झाली आहे. आता आजपासून ही रोड ट्रिप चालू होणार आहे वायोमिंग आणि युटाची. पण सगळ्यात आधी चहा. इथे चहा उकळत आहे. नाश्त्यासाठी बेगल केलं आहे विथ क्रीम चीज. ब्रेड घेणार आहे आणि हे नाश्ता करून, इनफॅक्ट आल्याचा चहा आहे. सो हे नाश्ता करून आता आम्ही निघू. वाजले आहेत 7. 3ला झोपलो आणि साधारण 6ला उठलो आम्ही. चला मग रोड ट्रिप चालू झाली आहे. जस्ट बाहेर पडलो आहे मी आता. गाडी इथे पार्क केली आहे. विनया सामान ठेवते आहे. सर आणि मॅडम उभे आहेत. हाय. आणि हे आमचं एअरबीएनबी आहे. छोटं अपार्टमेंट आहे. आतून दाखवलंच आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. चला लेट्स बिगिन. सो हा पहिला मॅन्डेटरी स्टॉप आहे कुठल्या पण नॅशनल पार्कला एंटर करायच्या आधी. त्याच्या साईनच्या बाजूला फोटो काढायचा. Welcome to Yellowstone. Thank you. Do you have a map or? Thank you. ओके. सो पटकन एक इन्फॉर्मेशन देतो की आज आम्ही काय करणार आहोत. तर आज आम्ही वेस्ट येलोस्टोन, जिथे आम्ही राहतो आहे, तिथून जाणार आहोत मॅमथ हॉट स्प्रिंग्सला. मग ते हॉट स्प्रिंग्सचा तो पूर्ण एरिया कवर करणार आहोत. आणि मग त्यानंतर हा जो एरिया आहे मॅमथ हॉट स्प्रिंग्सचा, हा एरिया आहे नॉर्दर्न येलोस्टोन पार्कमध्ये. आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत ईस्टर्न साईड ऑफ द पार्क एक्सप्लोर करायला. तिकडे बरेचसे ड्राईव्ज आहेत. इनफॅक्ट वायोमिंग, आयडाहो आणि मॉन्टानामधला हायेस्ट मोटरेबल रोड पण आहे तिथे. त्याला टॉप ऑफ द वर्ल्ड बोलतात. इनफॅक्ट इट्स नॉट ॲक्च्युली टॉप ऑफ द वर्ल्ड, पण त्याला म्हणतात टॉप ऑफ द वर्ल्ड. तर ते पण बघणार आहे. बघूया कसा तो रस्ता आहे. पण आता इथे आलो आहोत आम्ही. एक लुकआउट पॉईंट आहे आणि या लुकआउट पॉईंटला म्हणतात मॅडिसन एल्क हर्ड. इकडे त्याचं थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे. मी थांबा दाखवतो. सो द मॅडिसन एल्क हर्ड. तर ही जी नदी जी आहे, ही नदी आहे मॅडिसन रिव्हर. आणि इकडे जूनमध्ये, इनफॅक्ट जून चालूच आहे, तर वी कुड सी काव एल्क्स आणि त्याचे काव्स. सो अनफॉर्च्युनेटली आम्हाला तर काय दिसत नाही आहेत. आम्हाला फक्त हे असे एरियाज दिसत आहेत. बरेचसे लोक इथे थांबले आहेत, hoping that they might spot a wildlife. Yellowstone National Park is also known for its wildlife. येलोस्टोन नॅशनल पार्क हा जवळजवळ 3,500 स्क्वेअर माईल मोठा पार्क आहे आणि जवळजवळ 3 स्टेटमध्ये हा पसरलेला आहे. पण त्यातला 90% ऑफ द पार्क वायोमिंगमध्ये आहे आणि आमचं जे एक्सप्लोरेशन आहे ते आम्ही वायोमिंगमधल्याच एरियामध्ये करणार आहोत.
तर येलोस्टोन नॅशनल पार्क हा प्रसिद्ध का आहे किंवा ह्याला नॅशनल पार्क म्हणून का मानलं जातं? तर येलोस्टोन नॅशनल पार्कचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे तुम्हाला बऱ्याचशा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. म्हणजे पृथ्वीमधली जी उष्णता आहे ती या जागेमधून बाहेर येते आणि वेगवेगळ्या तऱ्हेने बाहेर येते. म्हणजे इन फॉर्म ऑफ हॉट गायझर्स, हॉट स्प्रिंग्स, मड पॉट्स. तर ह्या सगळ्या नॅचरल फेनॉमिनन आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके, सो आता आम्ही गिबन्स फॉल बघितला आणि त्यानंतर अजून पुढे चाललो आहे मॅमथ स्प्रिंगच्या जागी. आणि रस्त्यात असं धूर आम्हाला दिसत होता. तर बघूया काय आहे. तर ॲक्च्युली गायझर आहे. आम्हाला मला बघून दाखवतो. लुक ॲट दिस स्टीमिंग पाइपिंग हॉट गायझर. ऑलराईट, तर आता आम्ही पोचलो आहोत मॅमथ हॉट स्प्रिंग्सला. हे मागे जे व्हाईट कलरचं तुम्हाला फॉर्मेशन दिसतं आहे दोज आर मॅमथ हॉट स्प्रिंग्स. आणि गाडी पार्क समोर पार्किंग लॉट आहे, तिथे पार्क केली आहे गाडी. आणि आता इथून ह्या छोटा बोर्डवॉकची ट्रेल आहे, तर ती ट्रेल बघायची आहे. सो let's see how Mammoth Hot Springs look like. ऑलराईट, सो आता आम्ही मॅमथ हॉट स्प्रिंग्सचे दोन्ही अप्पर आणि लोअर टेरेसेस एक्सप्लोर केले. खूपच सुंदर होतं. म्हणजे असे वेगळेच रॉक फॉर्मेशन झालेले या हॉट स्प्रिंग्समुळे. वेगळा वास येत होता, सल्फरचा वास येत होता आणि खूपच सुंदर दिसत होतं. आता आम्ही चाललो आहोत. आय थिंक 2 अजून स्प्रिंग आहेत का गायझर आहेत ते बघायचेत ह्याच एरियामध्ये आणि मग इथून दुसऱ्या ठिकाणी. सो स्टे ट्यून. दमायला झालं. ॲक्च्युली वेदर टेम्परेचर इज ओनली 20 degrees, पण खूप गरम होत आहे. एलिव्हेशनमुळे कशामुळे कळत नाही. चला. ओके, सो आता ती हाईक आम्ही केली पूर्ण म्हणजे लोअर टेरेसेस, अप्पर टेरेसेस, दोन्ही टेरेसेस बघितले. मस्त दिसत होतं, सुंदर होतं. आणि आता मी चाललो आहे पार्किंग लॉटला. एकटाच चाललो आहे पार्किंग लॉटवरून गाडी घेऊन येतो. ते लोक त्या दुसऱ्या पार्किंग लॉटमध्ये थांबली आहेत. आणि मग आम्ही आता जेवू आणि जेवून झाल्यावर अजून एक अट्रॅक्शन बघायचा प्लॅन आहे. बघूया कसं होतं आहे.
लंचसाठी आम्ही काल न्यू जर्सीवरूनच एग रोल्स व्रॅप केलेले, तर तेच घेऊन आलो आहे, तेच खाऊ आता आम्ही. वाजले आहेत 2:15 माउंटन डे लाईट टाईम, म्हणजे न्यूयॉर्क टाईम इज 4:15. चला मग भेटूया पुढच्या अट्रॅक्शनला. हे समोर जे तुम्हाला लोक दिसत आहेत, हे सगळी लोक ॲक्च्युली एका ग्रिझली बेअरला बघायला आली आहेत. एकदम दूर आहे तो, एवढा झूम करूनही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झाला आहे, बट बऱ्याच लोकांकडे बायनाकुलर्स आहेत, त्यामधून त्यांना मस्त दिसत आहे तो. चला. ओके, तर आता आम्ही आलो आहोत आमच्या दुसऱ्या अट्रॅक्शन पॉईंटवर या दिवसाच्या, आणि ह्या एरियाचं नाव आहे कॅनियन विलेज एरिया. आणि इकडे 2 व्ह्यू पॉईंट्स आहेत, तर ते बघायला चाललो. अरे तुम्हाला दाखवतो वळून, थांबा. काय कलरफुल आहेत बघा. हा पूर्ण कॅनियन फॉर्म झालाय. येलोइश, ऑरेंजिश, रेडिश अशा कलरनी फॉर्म केलेला हा कॅनियन दिसतोय. खूपच सुंदर आहे. येलोस्टोन नॅशनल पार्कचा सगळ्यात सुंदर व्ह्यू आम्हाला आता दिसला आहे. ह्या पॉईंटचं नाव आहे आर्टिस्ट पॉईंट, आणि इथून कॅनियनचा व्ह्यू येतोय आणि त्याच्यामध्ये वॉटरफॉल, आणि तो कॅनियन जो आहे तो येल्लोइश गोल्डन कलरचा कॅनियन आहे आणि व्हाईट कलरचा दुधासारखा वॉटरफॉल. जस्ट अमेझिंग व्ह्यू.
तर रात्रीच्या डिनरची तयारी चालू आहे. इकडे बनत आहे पिठलं, सरांच्या हातलं पिठलं. भात ऑलमोस्ट रेडी आहे आणि हे रेडी टू इट काहीतरी आहे आमचं. आणि सेलिब्रेशन साठी केक बनवले आहेत. चला. Okay. Cheers. Yes. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता आम्ही इथेच संपवतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आत्तापर्यंत जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गो अहेड अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळत राहील असे व्हिडिओज बनवत राहायला. पुन्हा भेटूया एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन, गुड बाय.